नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स पुणे या ठिकाणी HR या पदासाठीची भरती आलेली आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती की आपल्याला या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याचबरोबर इथं आपल्याला सॅलरी कशा पद्धतीने दिली जाणार आहे, याची सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची लास्ट डेट कशी आहे आणि आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करावं लागणार आहे, त्याच्यासाठीची फी किती असणार आहे, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. मित्रांनो, ज्युनियर असिस्टंट HR एकूण 3 जागांसाठीची ही भरती आलेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आणि याच्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे बघा, BCom, BBA किंवा BBM फुल टाइम तुमचा कोर्स झालेला असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटर ऑपरेट करण्याचं देखील ज्ञान असणं आवश्यक आहे. बघा, त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं क्वालिफिकेशनमध्ये तुमचं एज जे आहे ते 28 वर्ष असलं पाहिजे. तारीख दिलेली आहे 1/1/2025 पर्यंत तुमचं वय हे 28 वर्ष असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये बघा कॅटेगरी दिलेल्या आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत. याच्यामध्ये 3 ज्या जागा आहेत त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे कॅटेगरी वाईज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं पे स्केल देखील दिलेला आहे. बघा, पे स्केल सुद्धा अतिशय चांगलं आहे. इथं तुमची CTC जी आहे ती 5.94 लाख ही अप्रॉक्सिमेटली असणार आहे. आलं का लक्षात? सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी इथं समजल्या का, की तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते BCom, BBA किंवा BBM असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला इथं एज जे आहे ते एज 28 वर्षापर्यंत दिलेलं आहे. आणि अप्रॉक्सिमेटली सॅलरी देखील इथं तुम्हाला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे. आता बघा, इलिजिबल क्रायटेरियामध्ये काय गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहे. एज रिलॅक्सेशन कशा पद्धतीने असणार आहे बघा, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार इथं एजचं जे रिलॅक्सेशन आहे ते देखील देण्यात आलेलं आहे. चला, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल काय गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहेत त्या पाहूया आपण इथं मित्रांनो. की तुमचं 3 वर्षाचं फुल टाइम तुमची डिग्री कंप्लीट असणं आवश्यक आहे. आणि इथं बघा, जनरल, OBC किंवा EWS या कॅन्डिडेटला मिनिमम 60% मार्क असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? या 3 कॅटेगरीसाठी मिनिमम 60% मार्क असणं आवश्यक आहे. SC, PWBD आणि ST या कॅन्डिडेटसाठी मिनिमम 50% ॲग्रिगेट मार्क असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? मार्क किती आपल्याला असली पाहिजेत. आणि बघा, इथं तुमचं फायनलचं डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते डिग्री सर्टिफिकेट इथं आवश्यक आहे मित्रांनो. ज्यावेळेला तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुमच्याकडे व्हॅलिड तुमचं जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे फायनलचं ते असलं आवश्यक पाहिजे. आणि त्याचबरोबर इथं अजून एक महत्त्वाची अट देण्यात आलेली आहे की तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट जे आहे ते एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशनचं कार्ड असणं आवश्यक आहे. तुमची जी नोंदणी आहे ती एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफ महाराष्ट्र जे ऑफिस आहे त्या ऑफिसला तुमची एम्प्लॉयमेंटची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे आणि ती नोंदणी व्हॅलिड असली पाहिजे. आता आपल्याला इथं बघायचंय की सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने आहे. इथं एक्सपिरियन्स बघा, एक्सपिरियन्स कोणताही मागितलेला नाही. तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अप्लाय करू शकता वरील क्वालिफिकेशन मध्ये बसत असेल तर. आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे, तर इथं तुमची 150 मार्काची रिटर्न टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये सिलेबस बघा कसा आहे. जनरल ॲप्टिट्यूड अवेअरनेस मध्ये तुम्हाला 50 मार्काचे असणार आहे आणि 50 क्वेश्चन असणार आहेत. तिथं ते दिलेलं आहे की कशामध्ये असणार आहेत. मेंटल ॲबिलिटी आहे, ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती तुमची 50 मार्काची टेस्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही टेक्निकल ट्रेड आहे त्याच्यावरती 100 मार्काची टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत. आणि इथं तुम्हाला एक्झाम पास होण्याचा क्रायटेरिया दिलेला आहे. जनरल, OBC, EWS विद्यार्थ्यांसाठी 35% आणि SC, PWBD साठी 30% पासिंगचा इथं क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. मित्रांनो,
जे विद्यार्थी शॉर्ट लिस्ट होणार आहेत त्यांचं जे काही ऍप्लिकेशन आहे किंवा त्यांचं जे कॉल लेटर आहे ते त्यांना त्यांच्या ईमेल आय डी वरती पाठवलं जाणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे ईमेल आय डी आपला अचूक टाकणं अतिशय गरजेचं आहे. जर आपलं सिलेक्शन झालं आणि आपण ईमेल आय डी चुकीचा टाकला असेल तर आपल्याला तिथलं कॉल लेटर येणार नाही, हे लक्षात घ्या. बघा, त्याच कॉल लेटर मध्ये तुम्हाला डेट टाइम वगैरे सगळं तिथं मेन्शन केलं जाणार आहे, जे शॉर्टलिस्टेड विद्यार्थी असणार आहेत त्यांचं. बघा, पे अलाउन्स मी तुम्हाला वरती जो सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तुमचा पेमेंटचा इथं क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे. तर बघा, ही जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे www.bel-india.in त्या वेबसाईट वरती जाऊन करायचं आहे आपल्याला ऍप्लिकेशन. आलं का लक्षात? या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे. 8 तारखेपासून हे जे काय ऍप्लिकेशन आहेत ते सुरू झालेले आहेत. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत 8 तारखेपासून आणि इथं तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे. या सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे आहेत, स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि तिथंच तुम्हाला फीचाही ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुमची फी जी आहे ती 295 रुपये ही जी आहे ती फी असणार आहे तुम्हाला इथं. तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्हाला तिथं SBI ची जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून चलन डाउनलोड होणार आहे आणि त्या चलनामार्फत तुम्हाला काय करायचं आहे, तिथं फी ही पेड करायची आहे. आलं का लक्षात? SBI चं चलन डाउनलोड करून त्याच्यातून फी तुम्हाला तिथं पेड करायची आहे 295 रुपये. मित्रांनो, अतिशय चांगली भरती आहे आणि इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे की तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे, तुमचा मेल आय डी, मोबाईल नंबर, ॲड्रेस या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही सगळे सर्टिफिकेशन आहेत ते व्हॅलिड असणं आवश्यक आहे. सर्व सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करून तिथं व्यवस्थित पद्धतीनं अपलोड करायचे आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ईमेल आय डी जो आहे तो व्यवस्थित टाकणं अतिशय गरजेचं आहे, कारण इथून पुढचं जे कम्युनिकेशन असणार आहे ते मेल वरतीच होणार आहे. अशा या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित शांतपणे वाचायच्या आहेत, कारण या सगळ्या वाचत बसेल तर आपला व्हिडिओ जो आहे तो अतिशय मोठा होईल मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचून दाखवलेले नाही. बघा, आणि इथं तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. आपल्याला ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे 29/1/2025 ही आपल्याला इथं ऍप्लिकेशन करण्याची तारीख आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारा. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.